हा दरवर्षीचा मुद्दा असतो की परवानग्या मिळण्यासाठी 100 हेलपाटे का मारायला लागतात. मांडव जर त्यात नाही, एक मिटिंगची गरज नाही, एक परमनंट प्रोसिजर त्याची जर आपल्याला आखता आली की मंडळ 5 वर्ष झालेलं आहे. नाही, एक मिनिट, नाही सुहासराव, जे मंडळ कमीत कमी 5 वर्ष काम करत आहे, पहिली 5 वर्ष त्यांना हेलपाटे मारू देत, मग त्यांनाही कळू देत. 5 वर्षानंतर त्याच चौकोनात त्याच जागेवर तेवढाच मांडव तशाच पद्धतीने उभारण्याची परमिशन ॲटोमॅटिकली मिळायला पाहिजे. म्हणजे ती नुसती रिजनरेट करायची, तारीख बदलायची आणि तोच परवाना परत द्यायचा, अशी नाही. पण अशी यंत्रणा 15 दिवस आधी का नाही राबवता येत, असा सगळ्यांचा तो प्रश्न आहे. आणि हा दरवर्षी आम्ही पण यासाठी बांधतो. मांडव घालण्यासाठी ही परवानगी गणेश उत्सवाच्या अगोदर 20 दिवस तुम्ही आमच्याकडे अर्ज केला की तुम्हाला 21व्या दिवशी त्याची परवानगी मिळेल. परंतु असं न घडता सातत्याने मंडळांना हेलपाटे मारावे लागतात. त्याच्यातही मला असं वाटतं तुमच्यावर काहीतरी कोर्टाने काही हुकूमत बजावलेली आहे का, की यांना परवानगी किती दिवस अगोदर द्यायची, का तुम्ही देण्यासाठी रहदारीला अडथळा होतोय म्हणून आमच्या परवानग्या गणेश उत्सव जवळ आला आम्ही मांडव टाकतो. आम्ही तुमची वाट बघत नाही, आम्ही तुमची वाट बघत नाही, आम्ही मांडव टाकतो कारण आम्हाला माहिती आहे मांडव टाकल्यानंतर. बरं, तुमच्या डोक्यात ती कल्पना आहे की मांडववाल्याला 2 दिवस परवानगी द्यावी. पुणे शहरातले मंडप डेकोरेशन करणारे, मांडव घालणारे किती लोक आहेत, बोटावर मोजण्या इतके लोक जर असतील आणि या पुणे शहरामध्ये 3000 ते 1500 मांडव घालायचे असतील तर ते शक्य आहे का. म्हणून त्या मांडववाल्याला एक मांडव समजा 25 ते 30 मंडळांचं काम करत असेल तर त्याला एक महिनाभर अगोदर एक मंडळाचं काम सुरू करावं लागतं आणि गणेश उत्सव सुरू व्हायच्या अगोदर 30व्या मंडळाचं काम पूर्ण व्हायला त्याला वेळ जातो. तर अशासाठी मांडववाल्यांची संख्या कमी आहे, वेळेत मांडव व्हावं, मांडव व्यवस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा, या सगळ्या गोष्टींसाठी आमची धडपड असते. तरी देखील गेली कित्येक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की उद्या कालांतराने असंही घडू शकतं की तुम्ही या वरिष्ठ लोकांनी परवानग्या दिलेल्या असतात परंतु खालपर्यंत त्याचं, आता परवाचंच उदाहरण सांगतो की विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये महानगरपालिकेचं ज्याच्या कोणाकडे जे क्षेत्रीय कार्यालयाचा माणूस त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे, तो मला वाटतं काहीतरी संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयातनं तिथं जी माणसं हवीत ती मिळाली नाहीत अजून, म्हणून ते काम पेंडिंग राहिले. असे दरवर्षी सातत्याने घडते आणि दरवर्षी आम्ही गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते ओढत राहतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक खिडकी योजनेअंतर्गत आपण असं म्हटलंय, अर्ज दिलात की तुम्हाला 24 तासाच्या आत आम्ही परवानगी देऊ. आज तागात गेल्या 10 वर्षात तुम्ही आम्हाला 24 तासात कधी परवानगी दिली हे दाखवून द्या. मुद्दा त्यांनी चांगला मांडला आणि जो मलाही सातत्याने जाणवतो की एक खिडकी योजना आपल्याला राबवण्यात खरंच काही अडचणी असं मला वाटत नाही. 10 वेळेला एकदा क्षेत्रीय कार्यालय, एकदा कॉर्पोरेशन, एकदा पाणी खात्याची परवाच बैठक झाली, महापौरांची पूर्ण झालेली बैठक. आपल्या अर्जाचा नमुना, कागदपत्र काय जोडायचे याची माहिती आहे. पोलीस स्टेशन वाईज पोलीस स्टेशनमध्येच अर्ज करायचा आहे. पहिल्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलं की त्याच दिवशी 3 ते 5 मध्ये आमचे अधिकारी, प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अधिकारी प्रत्येक वॉर्डमधून नेमलेला आहे, तो त्या पोलीस स्टेशनमधून अर्ज आणतो. त्याची NOC दुसऱ्या दिवशीपर्यंत पोलीस स्टेशनला जाते. तिथेच पॅरलली ट्रॅफिकची NOC येते आणि दुसऱ्या दिवशी नाही तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 48 तासात परवानगी मिळते. आणि यामध्ये कुठे प्रॉब्लेम होत असेल तर ती गोष्ट ते संबंधित वॉर्ड ऑफिसर आणि झोनल कमिशनर यांना बघायची आहे. याचा नमुना दिलेला आहे, कागदपत्र काय जोडायचे हे दिलेलं आहे. सिंगल विंडो आपल्याला 1 तारखेनंतर सुरू होतो, आधी मिळत नाही. कारण काय आहे, यांचे अधिकार जरी असले तरी 1/3 रस्ता अडतो. त्यामुळे किती दिवस आपण रस्ता अडवणार याचा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो. 1314 मंडळं आहेत आणि 101 कमानींना परवानगी दिली जाते. आता त्यांच्या हिशोबाने काही मंडळ बिना परवानगीचे पण असतात, पण साधारण आपल्याकडे 1300 मंडळ आहेत आणि मंडळांच्या संख्येमध्ये वाढ होत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून आपण 1300 आणि 3 जे आहेत, भवानीपेठ, कसबा, विश्रामबागवाडा आणि हे शहरामध्ये पेठांमध्ये जास्त संख्या आहे. इथेच 3 वॉर्ड ऑफिसर्समध्ये जास्त लोड आहे. इतर ठिकाणी आपल्याला 100च्या आत आहे, 50 आहे, 60 आहे इतर वॉर्ड ऑफिसर्समध्ये. आणि त्याची यंत्रणा 1 तारखेपासून आपण सुरू करतो आहे. आणि त्यासाठी पोलिसांची परवानगी पोलीस स्टेशनमध्येच अर्ज करायचा, इतर कुठेही हेलपाटे घालायचे नाही आहे. इथून आमचेच लोक कलेक्ट करून येतील
दुसऱ्या दिवशी ट्रॅफिकची येते आणि तिसऱ्या दिवशी त्यांना परवानगी मिळते. 48 तासात परवानगी मिळते. नाही साहेब, नाही घडत. मागच्या वर्षी आमची खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 8 गणपतीच्या 8व्या दिवशी परवानगी आलेली आहे बसल्यानंतर.